श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय मी जे सांगितले, माझे जे व्हिडिओ आहेत, 2 व्हिडिओ झाले, आता हा 3रा व्हिडिओ आहे, तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला त्याचा काय फायदा झाला असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर आज मी सांगणार आहे ते छोटे छोटे उपाय आहेत बघा. रोज आपण जर देवपूजा केल्यानंतर रोज सकाळी देवपूजा, सकाळी पहाटे उठून आंघोळ करून देवपूजा करून, तर आपण देवपूजा केल्यानंतर महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. महालक्ष्मी अष्टक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्याचा फोटो देते, तर तुम्ही ते महालक्ष्मी अष्टक पण रोज म्हटलं ना, दिवसातून 2 वेळा जरी म्हटलं तर त्याचासुद्धा खूप फायदा होतो. खूप म्हणजे खूप फायदा होतो, कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर महालक्ष्मी अष्टक, तर हे महालक्ष्मी अष्टकसुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता. नंतर आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा ही महत्त्वाचं आहे बरं का. आईवडील म्हणजेच आपले देव आहेत. आईवडिलांची सेवा करा, आपल्या गुरुजनांचा आदर करा, आणि हे जे करणार आहे ना, त्यांच्यावरच महालक्ष्मी प्रसन्न होते, कोणालाही होत नाही. आणि तुम्हाला जसं यथाशक्ती तुमच्या इच्छेनं जे तुमच्याकडं जे आहे ते, समजा तुम्ही आज 2 भाकरी केलेत आणि एखादा माणूस आलं आणि तो जर माणूस म्हणजे म्हणाला की मला ताई मला भूक लागली, मला द्या, तर तुम्ही त्याच्यातली अर्धी भाकरी तरी त्याला द्या. असं ज्या व्यक्ती उदार अंतकरणाने मदत करतात, यथाशक्ती दान करतात, म्हणजे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढंच दान करा तुम्ही. आम्ही म्हणत नाही की तुम्ही सोनंच दान करा, हेच करा, पण दान करा. दान करणं हे एक मोठं पुण्य आहे आणि हे एक मोठी महालक्ष्मीची सेवा आहे. तर हे दान तुमच्या इच्छेनं, तुम्हाला जर तुमच्याकडं थोडं जरी असेल, 20 रुपये असतील, तर त्यातले 5 रुपये एखाद्याला तुम्ही द्या, तर तुम्हाला त्याचा फायदा, यथाशक्ती दान करणाऱ्यावर लक्ष्मी तर प्रसन्न होते आणि त्या घरात लक्ष्मीही स्थिर राहते. हे महत्त्वाचं आहे. पण ज्या व्यक्तींच्या घरात शिवशंकर पिंड, विष्णूंची मूर्ती किंवा फोटो, गणपतीची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती स्थापना करायलाच पाहिजे. ह्या जर स्थापना जर नसल्या केल्या घरी, तर तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होत नाही. मग देवाला धूप दीप नैवेद्य दाखवला जात नाही. अशा घरात लक्ष्मी प्रसन्न होत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही. म्हणून म्हणून तुम्ही हे देवांची पूजा करा, महानैवेद्य दाखवा, आईवडिलांची सेवा करा, एखाद्याला मदत करा. ज्या घरात स्त्रियांना अपशब्द वापरले जातात, तिला मारहाण होते, त्या घरात लक्ष्मी कधीच राहत नाही. ज्या घरात स्त्री सदैव दुःखी असेल, तिथे लक्ष्मीची अवकृपाच होते. ज्या घरात स्त्रीला सन्मान देत नाहीत, अशा घरातील देवपूजेचा स्वीकारच करत नाहीत. म्हणून आपल्या घरातील स्त्रियांना सुद्धा मान द्या, स्त्रीचा आदर करा. आपण शुक्रवारी जर तुम्हाला असेल विशेषतः की शुक्रवारी आपण आपल्या पत्नीबरोबर किंवा पत्नीने आपल्या नवऱ्याबरोबर शुक्रवारी देवीच्या देवळात तरी जाऊन एकदा तुम्ही नमस्कार करून या. देवीला हार, गजरा, वेणी, हे आपलं तुम्ही गोड पदार्थ नैवेद्य दाखवून तिथं तुम्ही येऊ शकता. जर यथाशक्ती जर तुम्हाला असं म्हणजे तुमचे जर असेल तेवढी परिस्थिती, तर तुम्ही ओटी पण भरू शकता. असं जर तुम्ही 5 शुक्रवार केले तरीसुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होते. आणखी एक उपाय, दर मंगळवारी हातापायची नखे आपण काढतो का नाही, तर ती हातापायची नखं काढताना तुम्ही दर मंगळवारीच काढायची आणि ती नखे काढून एका कागदात बांधायची. ती पुडी बांधायची आणि ती पुडी घराबाहेर म्हणजे असं कोणाच्या तरी दारात नाही टाकायची, भांडणाला आपले एक रस्त्यावर कुठंतरी बाहेर नेऊन टाकायची. म्हणजे आपल्याला ती सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय छोटे. ही मी एक श्रद्धा म्हणून सांगते, अंधश्रद्धा नाही मला, किंवा अंधश्रद्धा पसरवण्याची ही माझी काही अपेक्षा नाही. फक्त मी हे छोटे छोटे उपाय आहेत, हे छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकता आणि ह्याच्यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर याचा काय फायदा झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.